नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताच्या घडीच्या दोन मोठ्या बातम्या आता आपण पाहणार आहोत। थोड्याच वेळात आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। ऐन लोकसभेच्या तोंडावर अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीपूर्वीच हा मोठा धक्का म्हणावा लागेल। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात निलेश लंके हे पक्षप्रवेश करणार आहेत। तर निलेश लंके यांना अहमदनगर लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता देखील आता व्यक्त केली जाते। आणि निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार यांची अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद देखील होणार आहे। तर दुसरीकडे थोड्याच वेळात मुंबईतील कोस्टल रोडचं उद्घाटन देखील होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमासाठी आता रवाना झाले, तर अजित पवार हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि आदित्य ठाकरे त्याचबरोबर अरविंद सावंत, सुनील शिंदे यांना देखील या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। शिवसेना फुटीनंतर शिंदे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार का, याकडे देखील आता मुंबईकरांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी योगेश बोरसे पुण्यामधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, शरद पवार यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी आहे की निलेश लंके अजित पवारांची साथ सोडून पुन्हा एकदा शरद पवारांसोबत येणार आहेत। सागर, निश्चितच ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यावेळी अजित पवारांसोबत जे 40-42 आमदार गेले होते त्यामध्ये आमदार निलेश लंके हे सुद्धा होते। पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत निलेश लंके। आणि ज्यावेळी शरद पवार एकत्र राष्ट्रवादी एकत्र होती त्यावेळी शरद पवारांचे अतिशय निकटवर्ती आमदार असं मानले जात होते। मात्र त्यानंतर त्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवारांसोबत ते गेले होते। मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या एकूणच रणनीती पाहता पुन्हा एकदा निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। थोड्याच वेळात निलेश लंके यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे आणि त्यानंतर शरद पवारांची जी महत्त्वाची पत्रकार परिषद आहे ती सुद्धा सुरू होणार आहे। मात्र शरद पवारांनी जो काही नेमका ज्या पद्धतीने एकूण दक्षिण नगरमधून शरद पवार गटाकडून नेमका कोण उमेदवार असेल या संदर्भात चर्चा सुरू असताना आता निलेश लंके हेच नगर दक्षिणमधले उमेदवार असतील अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झालेली आहे। आणि एकूणच त्या दृष्टिकोनातूनच आजचा हा पक्षप्रवेश असणार आहे। कारण काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा निलेश लंके यांनी हातात तुतारी घ्यावी आणि नगर दक्षिणचं मैदान गाजवावं अशा पद्धतीची भूमिका खरं तर मांडली होती। मात्र त्यावेळी निलेश लंके यांनी या संदर्भात विचार करू अशी भूमिका घेतली होती। आज मात्र त्यांचा थेट पक्षप्रवेश होणार आहे आणि आता नगर दक्षिणमधली एकूण उमेदवारीची घोषणा सुद्धा होण्याची शक्यता आज नाकारता येत नाहीये। त्यामुळे नगर दक्षिणचे विद्यमान खासदार भाजपचे सुजय विखे पाटील आहेत आणि त्यामुळे सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यामध्ये लढत होणार अशा पद्धतीची शक्यता आता सुरू झालेली आहे। आणि त्यामुळे आजचा हा पक्षप्रवेश निश्चितच महत्त्वाचा मानला जातोय। कारण अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातो। कारण ज्या पद्धतीने अजित पवार गटासोबत निलेश लंके गेले होते त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते अजित पवार गटातच होते आणि अनेक विकास कामं त्यांच्या भागात त्यांनी या अजित पवारांच्या माध्यमातून त्या